नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. लास्ट लेक्चरला आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, जे आपल्याला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन मध्ये पेपरला येत असतात. आज काय करूयात आपण 4 मार्काला किंवा 6 मार्काला या पॉइंटवरचे जे काही क्वेश्चन येतात ते सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय क्वेश्चन बघा. An unbiased coin is tossed 5 times. Find the probability of getting 3 head. सेकंड पॉइंट आहे ऍटलीस्ट 4 हेड आणि तिसरा क्वेश्चन आहे ऍटमोस्ट 2 हेड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या क्वेश्चन मध्ये प्रोबॅबिलिटी कोणासाठी काढायची आहे, 3 हेड साठी पण काढायची आहे, ऍटलीस्ट 4 हेड साठी काढायची आहे, तसंच ऍटमोस्ट 2 हेड साठी सुद्धा काढायची आहे. पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं असतं याच्यामध्ये कॉइन शब्द आहे. कॉइन शब्द असल्यामुळे पी ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.5. आपल्या क्वेश्चन मध्ये कॉइन शब्द असल्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ कॉइन काय असणार आहे 0.5. त्याच्यानंतर हा कॉइन किती वेळा टॉस केला गेलाय 5 टाइम्स, त्यामुळे n बरोबर काय असणार आहे 5. कुठनं 5 आला हा इथला, म्हणजे आपल्याला काय करायचं पहिला p आणि n या दोन व्हॅल्यू काढून घेतल्या. त्याच्यानंतर आता आपण काय करायचं प्रोबॅबिलिटी गेटिंग 3 हेड साठी काढायला सांगितलं, त्यामुळे आपण काय करूयात पहिला ए टाकूयात. ए क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय प्रोबॅबिलिटी फॉर गेटिंग 3 हेड. कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे गेटिंग 3 हेड साठी काढायची आहे. मग आता लक्षात येतंय का बघा डायरेक्ट 3 हेड म्हटलं त्यामुळे देअरफॉर r इज इक्वल टू याच्यासाठी किती असणार आपला 3. मग आता आपण काय करूयात प्रोबॅबिलिटी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा जो काय फॉर्म्युला आहे तो लिहून घेऊयात आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आन्सर काढूयात. मग आपल्याला इथे लिहिणार काय बाय युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. मी शॉर्टकट मध्ये बीडी लिहितोय. बीडीचा अर्थ काय असणार आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. फॉर्म्युला काय आहे p ऑफ x is equal to r is equal to ncr into p raised to r into bracket 1 minus p raised to n minus r. आता इथं आपल्याला गेटिंग 3 हेड साठी काढतोय ना, त्यामुळे इथं लिहून घ्या प्रोबॅबिलिटी फॉर गेटिंग 3 हेड. ओके, गेटिंग 3 हेड इज इक्वल टू n किती आहे बघा आपल्याकडे 5, c ऍज इट इज, r किती आहे r आपल्याकडे किती आहे 3 इंटू p ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.5. p इज इक्वल टू 0.5 रेस टू r आहे, r म्हणजेच काय असणार आहे 3 इंटू 1 मायनस p काय आहे 0.5 रेस टू n मायनस r. n काय आहे 5 मायनस r किती आपल्याकडे 3. ठीक आहे, आता ह्या जे काही व्हॅल्यू आहेत आपण काय करूयात कॅल्सीवरून याचा आन्सर काढूयात. तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं 5c3 कसं टाईप करायचं आपल्याला. पहिला 5 टाईप करा, पहिला 5 टाईप करायचा. त्याच्यानंतर सी टाईप करण्यासाठी काय करतो आपण शिफ्ट प्लस डिव्हिजनचं साइन सी येत आहे आणि त्याच्यानंतर काय टाईप करायचं आहे 3 इंटू आपला 0.5 रेस टू काय टाईप करायचं आहे 3 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.5 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 5 मायनस 3. आन्सर येते याचं 5/16. 5/16 म्हणजेच किती येते पॉईंट मध्ये तर 0.3125. मी 5c3 कसं टाईप केलं 5 टाईप करायचा. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला शिफ्ट प्लस शिफ्ट बटन दाबल्यानंतर त्याच्यानंतर कोणतं बटन दाबायचं डिव्हिजनचं. हे टाईप केल्यानंतर तुमचं काय होणार 5 नंतर काय येणार आहे सी येणार आहे आणि त्याच्यानंतरचा अंक कोणता असणार तुमचा 3. हे कॅल्सीवर असं टाईप होणार आहे. ठीक आहे, मग कसं टाईप करायचं सांगितलं. सी ची व्हॅल्यू कशी टाईप करतोय शिफ्ट त्याच्यानंतर डिव्हिजनचं साइन त्याच्यामुळे काय येणार आहे आपला सी येणार आहे. हे टाईप केल्यानंतर आपला आन्सर किती आला 0.3125. ओके, म्हणजे आपली प्रोबॅबिलिटी फॉर 3 हेड चा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला दुसरे क्वेश्चन काय दिलाय प्रोबॅबिलिटी फॉर ऍटलीस्ट 4 हेड. आता क्वेश्चन मध्ये आपला एक लक्षात ठेवायचं आहे असे जर शब्द आले ऍटलीस्ट ऍटमोस्ट तर त्याला काय करायचं. आता क्वेश्चन मध्येच तुम्हाला समजावून सांगतो काय करायचं. बी क्वेश्चन काय दिला आपल्याला प्रोबॅबिलिटी फॉर ऍटलीस्ट 4 हेड. ज्यावेळी ऍटलीस्ट शब्द येतोय ऍटलीस्टचा अर्थ काय असतो कमीत कमी, म्हणजे कमीत कमी 4 म्हणजे जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतं हे. आपल्याकडे n किती आपल्याकडे 5 आहे, त्यामुळे ऍटलीस्ट ज्यावेळी येईल त्यावेळी आपल्याला प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची असते. मी इथे लिहितो प्रोबॅबिलिटी फॉर ऍटलीस्ट 4 हेड. याचा अर्थ काय ह्या नंबर पासून ऍटलीस्टच्या समोर कोणता अंक आहे 4 आहे, त्यामुळे 4 पासून प्लस करत जायचं कुठपर्यंत n पर्यंत. आपला n क्वेश्चन मध्ये किती दिलाय बघा 5, त्यामुळे आपण काय करणार p ऑफ 4 प्लस p ऑफ 5. म्हणजेच काय म्हटलं मी ऍटलीस्टच्या समोर जो काही अंक आहे तिथून चालू करा कुठपर्यंत n पर्यंत. ठीक आहे, म्हणजे आता आपल्या या क्वेश्चन मध्ये मला 4 साठी आणि 5 साठी काय करायचं आहे व्हॅल्यू काढायचे आहेत. कसे काढणार आहे बघा आपण. आता p ऑफ 4 म्हणजे आता हिथं पहिला एक ब्रॅकेट करून घेऊयात आणि हा जो काय आहे 4 म्हणजेच काय असणार माझा r असणार आहे.
हे जे काही व्हॅल्यू आहेत आपल्या एक फॉर्म्युलामध्ये पुट करूयात. फॉर्म्युला आपण इथं बॉक्स करून घेऊया. फॉर्म्युला काय आपल्याकडं पी ऑफ एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू एन सी आर आहे ना. इथं आपलं प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलीस्ट 4 लिहिलेला आहे. त्यामुळे आता 4 साठी काय करणार आहे बघा. एन किती आपल्याकडं 5. त्याच्यानंतर सी आहे असा आर किती आपल्या पहिल्या ब्रॅकेटमध्ये 4 आहे. त्यामुळे आरच्या जागी काय येणार आहे इथं 4 इंटू पी रेस टू आर. पी किती आपल्याकडं 0.5 रेस टू आर किती आपल्याकडं 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस पी. पी काय आहे 0.5 रेस टू एन मायनस आर. एन मायनस आर म्हणजेच काय एन किती 5 मायनस आर. पहिल्या ह्याच्यात किती आहे 4. म्हणजे आपण आर काय घेतला पहिल्याच्यात 4 घेतला प्लस आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे 5 आहे. त्यामुळे परत एकदा ब्रॅकेट करणार आणि याच्यामध्ये पी आणि एन ची व्हॅल्यू फिक्स राहील. फक्त आर ची व्हॅल्यू आता कोणती असणार आहे आपल्याकडं 5. आपण परत लिहूयात 5 सी आरच्या जागी काय येणार आहे 5. फॉर्म्युला बघा एन सी आर आरच्या जागी 5 इंटू 0.5 रेस टू काय होणार 5. आर आहे ना वरती त्यामुळे 5 आला इंटू 1 मायनस 0.5 रेस टू 5 मायनस 5. हे 5 कुठलं आलं हा आर. आता ह्या दोघांचा आन्सर आपण काय करूयात वेगळं वेगळं कॅल्सीवरून फाइंड आउट करूयात. ह्याचं वेगळं करूयात याचं वेगळं करूयात आणि त्या दोघांची काय करूयात आपण बेरीज करूयात. आता पहिल्याचा आन्सर आपण काय देतं बघा. काय टाईप करायचं आपल्याला 5 सी 4 इंटू 0.5 रेस टू 4 ब्रॅकेट 1 मायनस 0.5 रेस टू 5 मायनस 4 रेस टू 5 मायनस 4. ओके पहिल्याचा आन्सर येत आहे 0.1562 प्लस हे साइन प्लस आहे असं. आता दुसऱ्या ह्याच्यात काय पुट करायचं बघा आपल्याला तिथंच करेक्शन करत जातो. 4च्या जागी काय करायचं इथं 5. इथं 4च्या जागी रेस टूला काय आहे 5. ओके आणि इथं परत त्याची पॉवर किती येणार आहे आपले 5 मायनस 5 केलं तर 0 येत आहे. ठीक आहे याचा आन्सर येत आहे 0.0312. ठीक आहे आता ह्या दोघांची काय करूयात आपण ऍडिशन करूयात. कोणाचे 0.1562 प्लस 0.0312. आन्सर येतं याचं 0.1874. म्हणजे प्रोबॅबिलिटी फॉर ऍटलिस्ट 4 हेडसाठी म्हणजे ऍटलिस्ट 4 कमीत कमी 4 हेड येण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे 0.1874. ओके आपण काय केला ए क्वेश्चन मध्ये 3 हेड होता डायरेक्ट आर ची व्हॅल्यू 3. ऍटलिस्ट 4 हेड साठी आपण काय केलं पी ऑफ 4 आणि पी ऑफ 5 म्हणजे आर ची व्हॅल्यू एकदा 4 घेतली एकदा काय घेतली 5 घेतली. आता लास्ट क्वेश्चन काय दिलाय ऍटमोस्ट 2 हेड. सी लिहूयात ऍटमोस्ट प्रोबॅबिलिटी फॉर ऍटमोस्ट किती हेड सांगितले 2 हेड. ठीक आहे प्रोबॅबिलिटी फॉर ऍटमोस्ट 2 हेड. आता ज्यावेळी ऍटमोस्ट शब्द दिसतोय मग आपण इथे लिहिणार काय पहिला प्रोबॅबिलिटी फॉर ऍटमोस्ट 2 हेड. ओके ऍटलिस्ट साठी काय केलं होतं त्या नंबर पासून एन पर्यंत गेलो होतो. मग ऍटमोस्ट साठी काय करायचं आहे ऍटमोस्ट मध्ये 0 आहे 0 पासून 2 पर्यंत म्हणजे काय करायचे प्रोबॅबिलिटी फॉर 0 प्रोबॅबिलिटी फॉर 1 आणि प्रोबॅबिलिटी फॉर 2 या 3 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे ऍटमोस्ट आला मोस्ट शब्द असेल तर 0 पासून पुढचा जो काही नंबर आहे तिथपर्यंत आपल्याला काय करायचं प्रोबॅबिलिटी करायची आहे. आता तुम्हाला माहिती आहे ब्रॅकेट मध्ये जो काही नंबर असतोय त्याच्यासाठी आपण काय करतोय पहिल्यांदा आर हा घ्यायला पाहिजे. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय असणार आहे पी आणि एन ची व्हॅल्यू फिक्स आहे. आर काय असणार आहे 0. आपण व्हॅल्यू पुट करूयात. फॉर्म्युला काय आपला एन सी आर एन काय आपल्याकडे 5 सी आर किती आहे 0 इंटू पी रेस टू आर म्हणजे 0.5 रेस टू आर काय आपल्याकडे 0 इंटू ब्रॅकेट 1 मायनस पी. पी म्हणजेच काय 0.5 रेस टू एन मायनस आर म्हणजे 5 मायनस 0. हे पहिल्या ब्रॅकेट साठी झालं. आता दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय करायचं आहे आर ची व्हॅल्यू कोणती असणार आहे 1 असणार आहे. म्हणजे तिथं परत 5 सी 1 जिथं 0 पुट केलं तिथं 1 येणार. इथं 0.5 रेस टू काय येणार 1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.5 रेस टू 5 मायनस 1 परत प्लस आहे. तिसऱ्यासाठी आर काय असणार आता तिसऱ्या ब्रॅकेट साठी आपल्याकडं 2 असणार आहे. म्हणजे इथे काय होणार 5 सी 2 इंटू 0.5 रेस टू 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.5 रेस टू 5 मायनस 2. हे काय केलं आपण पहिल्या ह्याच्यात आर ची व्हॅल्यू 0 दुसऱ्या ह्याच्यात आर ची व्हॅल्यू 1 तिसऱ्या ह्याच्यात आर ची व्हॅल्यू 2 आणि पी आणि एन च्या व्हॅल्यू आपल्याला सुरुवातीला लिहिल्या होत्या त्याच असतील. आता याचा आन्सर आपण काय करूयात कॅल्सीवरून टाईप फाइंड आउट करूयात. काय पहिला काय टाईप करायचं आपल्याला 5 सी 0 इंटू 0.5 रेस टू 0 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.5 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू
5 मायनस 0. ठीक आहे, पहिलाचा आन्सर येतं, ह्या पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर येतं 0.0312. ठीक आहे, प्लस सेकंडचा आन्सर काय ते बघूयात. आपल्याला काय करायचं, 5C0च्या ऐवजी 5C1 आहे, म्हणजे जिथं जिथं 0 पुट केला होता तिथं काय करूयात 1 पुट करूयात. आन्सर काय ते 1 मायनस 0.5. ओके, शेवटचं तिथे काय करायचं 1, म्हणजे याचा आन्सर आता आला. याचं काय आन्सर आलं 0.1562. आणि लास्टला आता आपल्याला काय करायचं आहे, 2 पुट करायचं आहे, म्हणजे 5C2 इंटू 0.5 into 1 minus 0.5 bracket raised to 5 minus 2. याचा आन्सर येत आहे 0.3125. आता लास्ट स्टेप काय असणार आहे, ह्या तिघांची ऍडिशन, म्हणजे कोणाचे 0.0312 प्लस 0.1562 प्लस 0.3125. ओके, या सगळ्यांची ऍडिशन केली तर किती येतं 0.4999. हे तुमचं आन्सर. कशासाठी, ही कोणाची प्रोबॅबिलिटी असणार आहे, ॲटमोस्ट 2. अप्रॉक्सिमेट हे 0.5 चे अप्रॉक्सिमेट आन्सर असणार आहे. ठीक आहे, जे असतंय ते लिहून घ्या. आपल्या कशाचा आन्सर काढला, प्रोबॅबिलिटी फॉर ॲटमोस्ट 2 हेड. या क्वेश्चन मध्ये ह्या कंडिशन असल्यामुळं कोणती ॲटलिस्ट ॲटमोस्ट हा क्वेश्चन आपल्याला 4 मार्काला किंवा 6 मार्काला एक्झामला येत असतो. ठीक आहे, प्रॉब्लेम जर समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.